आज मंजिरी आणि मयंकच्या लग्नाला 2 वर्ष पूर्ण झाली होती. मंजिरी त्यांच्या बेडरूममधला फोटो बघताना काहीतरी आठवण स्वतःचीच असते आणि 2 वर्षापूर्वी आठवण काढत असते. अगं मंजिरी उठ ग, बघ किती वाजलेत. इतक्यात पाहुणे मंडळी येतीलच आणि इथे खूप तयारी बाकी आहे. उठून बघू. आता मंजिरीची आई तिला कधीपासूनची उठवत असते. झोपू दे ना गं आई, एकच सुट्टीचा दिवस मिळतो, मला थोडा वेळ झोपू दे ना प्लीज, असं म्हणून मॅडम पुन्हा झोपण्याच्या अधीन होतात. इकडे आईची कुरबुर सुरू होते. कसं होणार हिचं लग्नानंतर? अशाने घर आणि ऑफिस कसं सांभाळणार देव जाणे. बाबा मंजिरीची बाजू घेत बोलतात. करेल, होतील सगळं नीट, तू उगाच काळजी करू नकोस. शेवटी माझी लेक आहे ती, शिवाय काय समजूतदार सुद्धा आहे. मंजिरीची झोप आईच्या आवाजाने अगोदरच मोडलेली होती. शेवटी ती उठते आणि आवरू लागते. दिसायला सुंदर, अभ्यासात हुशार, स्वतःच्या मेहनतीने यश मिळवून आता एक उच्च नामांकित कंपनीमध्ये जॉब करणारी मुलगी. आईबाबांची लाडकी. तिला एक छोटा भाऊ होता, पण आईबाबांचा तिच्यावर जास्त जीव. शेवटी प्रत्येक लाडकीला एक दिवस दुसऱ्यांच्या घरची लक्ष्मी होणारच असते. मंजिरीच्या घरीसुद्धा ती लगबग सुरू असते. आज मंजिरीला बघायला पाहुणे येणार होते. मंजिरी तयार होते तेवढ्यात पाहुणेसुद्धा येतात. मंजिरी पडद्याआडून बाहेरच्या हालचाली बघत असते. मिस्टर अँड मिसेस देशमुख घरात प्रवेश करतात. मंजिरीचे आई बाबा त्यांचे स्वागत करतात. त्यांच्या मागोमाग एक 5 फूट 6 इंच उंच, जिम लावून बनवलेली बॉडी, मोहक रूप आणि रूपाला साजेल असा फॉर्मल सूट घालून एक मुलगा आत येतो. मिस्टर मयंक देशमुख, एका नामांकित कंपनीचा मालक. याचं स्थळ आलं होतं मंजिरीसाठी. त्यांचं रूप पाहून मंजिरी तर त्याला बघतच राहते. सगळ्यांची विचारपूस झाल्यावर मंजिरीचे बाबा मंजिरीला बाहेर बोलावतात. एवढा वेळ पडद्याआडून सगळं पाहणारी मंजिरी बाहेर येत ती मयंकच्या आईबाबांना नमस्कार करते. चहाचा कार्यक्रम आटोपल्यावर मंजिरीची आई आणि बाबा, मुलाचे आई बाबा मंजिरीला काही प्रश्न विचारतात. त्यांचं आटोपल्यावर मंजिरीचे बाबा मंजिरी आणि मयंकला तुम्ही दोघे एकट्यात जाऊन बोलू शकता असं सांगतात. यावर मंजिरी आणि मयंक दोघे घराबाहेरच्या बागेत येतात. तिथे त्यांच्यासाठी 2 खुर्च्यांची सोय आधीच केलेली असते. दोघेही 5 मिनिटं काहीच बोलत नाहीत. नंतर मात्र किती वेळ असं बसणार म्हणून मयंक सुरुवात करतो. हाय, मी मयंक, मी बिझनेसमॅन आहे. माझं कॉलेजचं शिक्षण इथूनच झालं आहे, पण पुढची डिग्री मी US मधून घेतली आहे आणि परत आपल्या मायदेशी परतून बिझनेस स्टार्ट केला आहे. ओके, माझं नाव मंजिरी, मी एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम करते. ओके, नाईस. अशाच काही गप्पा झाल्यानंतर ते घरी परत येतात. इकडे मिस्टर देशमुख बोलतात, आम्हाला मुलगी आवडली आहे. आम्हाला सुद्धा तुमचा मुलगा आवडला आहे, मंजिरीच्या बाबांनी सांगितलं. तसं लगेच मिसेस देशमुख म्हणाल्या, म्हणजे आता या दोघांचं ठरलं की सुपारी फोडून टाकू? हो, मंजिरीचे बाबा म्हणाले. मयंकने आपला होकार कळवतो. त्याला खरं तर मुलगी बघण्याचा आता कंटाळा आलेला असतो, कारण त्याला लग्नच करायचं नसतं. पण आईच्या हट्टापुढे त्याचं काहीच चालणार नव्हतं. तो काही जास्त बोलला असता तर मी माझ्या जीवाचं काहीतरी करून घेईन अशी धमकी त्याला आईने दिलेली होती. मंजिरीला तो खूप आवडतो आणि त्यात त्याच्याकडून आलेल्या होकारामुळे तर ती खूपच आनंदी होते. दोघांचं लग्न खूप थाटात होतं. मिसेस देशमुख म्हणजेच मंजिरीच्या सासूबाई खूपच प्रेमळ असतात आणि मंजिरीचा स्वभावसुद्धा तसाच असल्याने दोघांची फार गट्टी जमते. लग्नानंतर सत्यनारायणची पूजा आटपून दोघेही नवीन संसाराची सुरुवात करणार असतात. आज त्यांच्या लग्नाची पहिली रात्र असते. मंजिरी मयंकची वाट बघत असते. मयंक रूममध्ये आल्यावर तिच्या हृदयाचे ठोके अजून जास्त वाढतात. मयंक आतमध्ये येतो आणि जवळ बसतो. मंजिरी त्याच्याकडे बघते. तिला तो थोडा टेन्शनमध्ये दिसतो म्हणून ती त्याला विचारते, काय झालं? कसलं टेन्शन आहे का? मी काही मदत करू शकते का तुला? काही मदत हवी आहे का माझी मयंक? मयंक तिच्याकडे एक नजर टाकतो आणि मान खाली घालून बसतो. आता मात्र मंजिरीला त्याच्या अशा वागण्याचं कोडं उलगडत नाही म्हणून ती पुन्हा त्याला विचारते, बोल ना मयंक, काय झालं आहे? माझं काही चुकलं का? मला तुला काहीतरी सांगायचं आहे, पण तुला ते सहन होईल का याचा विचार मला अस्वस्थ करतोय, मयंक म्हणाला.
तसं म्हणजे कासावीस होऊन, जर तू सांगितलं नाहीस तर मला खूप त्रास होईल. प्लीज बोल काहीतरी. आता मंजिरी, मला हे लग्न जबरदस्ती करावं लागलं. आईच्या हट्टापुढे माझं काही चाललं नाही. पण माझं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे. मी तिच्याशिवाय कुणावरही प्रेम करू शकत नाही. हे ऐकून मंजिरी स्तब्ध होते. लग्नासाठी पाहिलेली सगळी स्वप्न क्षणात तुटलेली असतात. शिवाय आता लग्न झाल्यामुळे पुढे काय, हे सगळे प्रश्न डोक्यात सुरू होतात. मयंकच्या हलवण्याने ती भानावर येते. म्हणजे तू ठीक आहेस ना? मला माफ कर. मला तुझं आयुष्य खराब करायचं नव्हतं ग. पण माझ्याकडे दुसरा काहीच ऑप्शन नव्हता. ज्या मुलीवर प्रेम आहे तिच्याशी का नाही लग्न केलंस तू? मंजिरी एकदम शांत आवाजात बोलली. तिच्या अशा रिॲक्ट होण्याने मयंक शॉक झाला. कारण त्याला वाटलं होतं की ती त्याच्यावर खूप रागवेल, खूप ओरडेल. नंतर तिच्या आईबाबांनाही बोलावून त्यांना या सगळ्या प्रकरणाबद्दल सांगेल. पण इथे तर तसं काहीच झालं नव्हतं. तिचं लग्न झालं आहे, मयंक म्हणाला. हां, मंजिरीला बसलेला दुसरा धक्का होता. म्हणजे हो, 1 वर्षाआधीच ती मला सोडून दुसऱ्या मुलासोबत निघून गेली आणि मागच्या 6 महिन्याआधीच तिचे लग्न केले. पण तिचं तुझ्यावर प्रेम होतं ना, मग का गेली ती तुला सोडून? मंजिरीने न राहून विचारलं. तिला तक्रार होती की मी तिला वेळ देऊ शकत नाही. मी माझी कंपनी एक्सपांड करण्याच्या प्रयत्नात होतो, ज्यामुळे तिला माझा खूपच वेळ कमी मिळत होता. तिने खूपदा ही खंत बोलून दाखवली आणि मी सुद्धा तिला नेहमी समजावलं की हे सगळं आपल्यासाठीच चाललंय. मी ही धडपड आपलंच फ्युचरसाठी करतोय. पण ती काहीच समजून घ्यायच्या मनस्थितीत नव्हती आणि एक दिवस हे नातं तोडून ती मला सोडून निघून गेली. ती मला विसरली, पण मी आजही तिला विसरू शकलो नाही. मला माझ्या वागण्याचा खूप राग येतोय कधीकधी, पण मी काही करू शकत नाही. तिच्या आठवणींमधून मला बाहेर येणं खूप अवघड आहे. माझ्यासाठी कदाचित मला ते कधीच जमणार नाही. मंजिरी शांतपणे सगळं ऐकत असते. तिचे डोळे पाणावतात. ती स्वतःशीच विचार करते, कोणी एवढं कसं प्रेम करू शकतं कोणावर? प्रेम करू शकतं, पण समोरची व्यक्ती सोबत असताना प्रेम करणं सोपं असतं. पण त्या व्यक्तीने इतका त्रास दिलेला असताना प्रेम करणं खरंच खूप अवघड आहे. मंजिरी, मला माफ कर. तुला मी आधीच खूप त्रास दिला आहे, पण मला अजून थोडा वेळ हवा आहे. नंतर मी घरच्यांना समजावून तुला या नात्यातून मुक्त करेल. पण प्लीज थोडे दिवस माझ्यासोबत माझी बायको असल्याचं नाटक करशील का? प्लीज मंजिरी. मयंकच्या या बोलण्यावर मंजिरी स्वतःला सावरून बोलली. मला थोडा वेळ हवा आहे. मयंक, आपण उद्या सकाळी बोलूया का? प्लीज. हो चालेल. टेक युअर टाईम. खूप उशीर झालाय आता. झोपूया. तू झोप इथे बेडवर, मी सोफ्यावर झोपतो. एवढं बोलून मयंक त्याची चादर आणि उशी घेऊन सोफ्यावर जातो. मयंक म्हणाला, खरं, पण इकडे मात्र मंजिरीला झोपच येत नसते. डोक्यात विचारांचे चक्र सुरू असतं. जे नातं जोडायला आपण सगळी नाती सोडून आलो, त्याच नात्याचं नाटक करायचं सगळ्यांसमोर, ते पण. मयंकचे शब्द तिला खूप लागतात, पण ती काहीच करू शकत नसते. शेवटी स्वतःशीच काहीतरी ठरवून रात्री खूप उशिरा ती झोपते. सकाळी थोडं उशिरा मंजिरीला जाग येते. रात्रीच्या विचारांमुळे डोकं जड झालेलं असतं. तेवढ्यातच तिचं लक्ष सोफ्यावर झोपलेल्या मयंककडे जातं. तो अजूनही शांत झोपलेला असतो. त्याला बघून तिच्या चेहऱ्यावर एक छानशी स्माईल येते आणि ती आवरायला घेते. तयार होऊन बाहेर येते तर बाबा न्यूजपेपर वाचत बसलेले असतात आणि आई किचनमध्ये काम करत असते. मंजिरी लगेचच किचनमध्ये जाते आणि बोलते, आई द्या, मी बनवते नाश्ता सगळ्यांसाठी. नको ग, झाले पोहे. तू बाहेर बस, मी आले घेऊन. 2 मिनिटात. आई, मला उठवायला थोडा उशीरच झाला. मी उद्यापासून लवकर उठून आवरेन. असू दे ग बाळा, चालायचंच. तेवढं मी केलं काय आणि तू केलं काय, एकच. मंजिरीला सासूच्या शब्दांनी धीर मिळतो. आई, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. हो, मला माहीत आहे तुला काय बोलायचं आहे, पण आधी नाश्ता करून घे, मग बोलू आपण निवांत. ठीक आहे, मंजिरी बोलते. तेवढ्यात मयंक येतो. मंजिरी आणि मयंक एकमेकांकडे बघतात. मयंक मंजिरीला बघून मान खाली घालतो. मंजिरी मात्र काहीच बोलत नाही. उठलात तर तुम्ही? आई मयंकला बोलते. हो आई, गुड मॉर्निंग. मयंक बोलतो, गुड मॉर्निंग बेटा. चल नाश्ता कर आणि लवकर आवरायला घे, तुला ऑफिसला उशीर होत असेल. मयंकने लग्नासाठी
फक्त 4 दिवसांची सुट्टी घेतलेली असते. शिवाय त्याच्याच ऑफिस असल्याने तो कधीही जॉईन करू शकत होता. सगळे नाश्ता करतात. मयंक आणि बाबा ऑफिसला निघून जातात. सगळं काम आवरून मंजिरी आणि आई हॉलमध्ये बसतात. आई मंद आवाजात रेडिओवर छानसं गाणं लावतात. त्यांना गाणं खूपच आवडत असतं. बोल मंजिरी, काय बोलायचं आहे बाळा तुला? आई बोलते. आई कुठून सुरुवात करू ते समजत नाहीये. मंजिरी बोलते. एक छोटी स्माईल देऊन, मयंकबद्दल बोलायचं आहे ना तुला? आई विचारते. आई, तुम्हाला कसं कळलं? मंजिरी आश्चर्यचकित होऊन विचारते. बाळा, तो मुलगा आहे माझा, त्याला मी चांगलं ओळखते. तू बोल, तुझ्या मनात जे प्रश्न आहेत त्या सगळ्यांची उत्तरं मी तुला दिली पाहिजेत. शिवाय मला तुझ्याशी सुद्धा बोलायचं होतं या विषयावर. आई बोलते. आई, काल रात्री मला सगळं काही सांगितलं मयंकनं. तो त्या मुलीला कधीच नाही विसरू शकत. मग माझा इथे राहून काय उपयोग? मंजिरी बोलते. बाळा, सगळ्यात आधी तर मला माफ कर की मी तुझं लग्न माझ्या मुलाशी लावलं आणि तेही त्याच्या मनाविरुद्ध. पण काहीही झालं तरी मी तुला एकटं सोडणार नाही, हा माझा शब्द आहे. आता ऐक तुझा नवरोबाबद्दल. आईच्या समजावण्याने मंजिरीला धीर मिळतो. ती शांतपणे सगळं ऐकत असते. मंजिरी, माझा मुलगा बाहेरून शिकून आला, आपल्या मायदेशी परत आला. तिथे येऊन त्यानं नवीन बिझनेस सुरू केला. त्यानं कंपनी टाकल्यावर तिला पुढे घेऊन जायचं तो अपार कष्ट घेत होता. अशातच त्याच्या आयुष्यात निशा आली. ती त्याच्या जुन्या कॉलेजमध्ये त्याच्यासोबत होती. मयंक फॉरेनवरून परत आल्यावर एका कॉलेज पार्टीमध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट झाला होता. हळूहळू दोघांची मैत्री वाढली आणि नंतर मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. पण हळूहळू मयंकचं काम वाढू लागलं आणि तो जास्तीत जास्त वेळ ऑफिसमध्ये राहू लागला. निशाला या गोष्टीचा त्रास होऊ लागला, कारण आता मयंक तिला रोज भेटू शकत नव्हता. पण त्याने मिळेल तेवढा वेळ निशासोबत घालवायचा पूर्ण प्रयत्न केला. निशाने त्याला बऱ्याचदा तक्रार केली. ती नेहमी त्याला म्हणायची, आता तुझं माझ्यावर प्रेमच नाही, तू मला आता भेटत नाहीस, मला वेळ देत नाहीस. यावर मयंक तिला नेहमी समजावायचा, मनू, हे सगळं मी तुझ्यासाठी आणि आईबाबांसाठी करतोय, मग थोडा वेळ दे मला. एकदा आपली कंपनी मोठमोठे प्रोजेक्ट कॉन्ट्रॅक्ट घेऊ लागली की माझा पूर्ण वेळ तुझाच असेल. खूपदा समजावूनसुद्धा निशा थांबली नाही आणि मयंकच्या आयुष्यातून निघून गेली. मयंक 2-3 वेळा तिला घरी घेऊन आला होता. मी भेटले होते तिला, पण ती निघून गेल्यानंतर मला तिच्याबद्दल काहीच माहिती नाही. तिच्या जाण्याने माझ्या मयंकची खूप वाईट अवस्था झाली होती. 15 दिवस त्याने स्वतःला एका खोलीत बंद करून घेतलं होतं. माझ्याशिवाय तिथे जायला कुणालाही परवानगी नव्हती. अर्थात मी सुद्धा फक्त जेवण घेऊन जात होते. सगळं सांगत असताना आईच्या डोळ्यात पाणी येत होतं. मंजिरी त्यांना आधार देते. मयंक आमच्या दोघांवर खूप प्रेम करतो, म्हणून आमच्यासाठीच त्यानं स्वतःचं दुःख लपवलं. आमच्यासमोर हसत राहतो, पण आम्हीसुद्धा त्याचे आईवडील आहोत. आम्ही त्याचं दुःख ओळखलं होतं, म्हणूनच आम्ही त्याच्या लग्नाचा विचार केला. त्याच्या आयुष्यात कोणीतरी दुसरी व्यक्ती आली तर कदाचित तो त्याचा भूतकाळ विसरेल. मंजिरी, तू आम्हाला मुलीसारखीच आहेस. तू जो पण निर्णय घेशील तो आम्हाला मान्य असेल. जर तुला या नात्यात राहायचं नसेल तर मी स्वतः तुला या नात्यातून मुक्त करेल. तुला कोणताही त्रास होऊ देणार नाही. तू विचार कर आणि ठरव. एवढं बोलून आई तिथून निघून जातात. मंजिरीसुद्धा बेडरूममध्ये जाऊन थोडा आराम करायचं ठरवते. संध्याकाळी किचनमध्ये मंजिरी आईला बोलावते. आई, मी या नात्याला एक चान्स द्यायचा ठरवला आहे. मी मयंकला यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करेल. हे ऐकताच आईला खूप आनंद होतो आणि आई मंजिरीला प्रेमाने जवळ घेतात. आई बोलतात, तुला कसलीही मदत लागली तर मला हक्काने सांग. हो आई, मंजिरी बोलते. एव्हा ना मयंक आणि बाबा घरी आलेले असतात. जेवण वगैरे आवरून सगळे झोपायला जातात. मयंक रूममध्ये येतो. मंजिरी त्याला आवाज देते आणि बोलते, मयंक, मला तुझ्याशी बोलायचं आहे. मयंक मनातच विचार करतो, काय बोलायचं असेल हिला, काय ठरवलं असेल तिने. मंजिरीने परत आवाज दिल्यावर तो भानावर येतो आणि तिच्यासमोर येऊन बसतो. मंजिरी त्याला बघून एक छानशी स्माईल देते आणि बोलते, काल तू जे बोललास ते सगळं मला मान्य आहे. थोड्याच दिवसांनी मी तुझ्या आयुष्यातून निघून जाईल.
पण तोपर्यंत आपल्याला एकत्र राहायचं आहे, तर आपण फ्रेंड्स बनून राहू ना. मयंकला काही क्षणासाठी काय चाललंय ते कळतच नाही. आता फ्रेंडशिप करायला पण एवढा विचार करणार आहेस का? मी खरंच तुला पळवून नाही घेऊन जाणार, मंजिरी बोलते. यावर मात्र मयंकला खूप हसू येतं. त्याला हसताना पाहून मंजिरीला खूप बरं वाटतं. फ्रेंड्स? मंजिरी विचारते. ओके फ्रेंड्स, मयंक बोलतो. हे बघ, जरी तू माझा मित्र असलास तरी पण बेडवर मीच झोपणार. मंजिरी त्याला चिडवायला उगाचच म्हणते. हो झोप तूच, मी झोपतो. झोपल्यावर मयंक बोलतो. ओके गुड नाईट. मंजिरी बोलते गुड नाईट. मंजिरी लगेच झोपून जाते. काल रात्री झोपायला उशीर झाल्याने आज ती बेडवर पडताच झोपेच्या अधीन होते. इकडे मयंक मात्र तिलाच बघत असतो. त्याला सोफ्यावरून ती स्पष्ट दिसत असते. मयंकच्या मनात बरेच विचार चालू असतात. आपण हिला एवढा त्रास दिला, तिच्यापासून खरं लपवून तिच्याशी लग्न केलं, त्यात लग्नाच्या पहिल्याच रात्री एवढा मोठा धक्का देऊन तिची सगळी स्वप्न तोडली, तरी पण ही आपल्याशी मैत्रीचा हात पुढे करते, अशा सगळ्या विचारात त्याचा डोळा लागतो. सकाळी मंजिरी लवकर उठते. किचनमध्ये जाऊन सगळ्यांसाठी नाश्ता बनवते. तेवढ्यात आई किचनमध्ये येतात. गुड मॉर्निंग आई, मंजिरी बोलते. गुड मॉर्निंग बेटा. कशाला एवढं लवकर उठायचं बाळा? आई बोलतात. असू द्या आई, आज मी बनवलेला उपमा तुम्ही खा, मग रोज मलाच बनवायला सांगाल. नाश्ता, मंजिरी बोलते. आणि दोघीही खूप हसायला लागतात. मी काय म्हणते मंजिरी, मी रिसेप्शन पार्टी ठेवावी असा विचार करते. माझ्या मैत्रिणींना लग्नाला येणं जमलं नव्हतं. शिवाय मयंकचे पण काही मित्र येतील तर त्यांना पण थोडं बरं वाटेल. काय म्हणतेस मग तू? आई विचारतात. हो खूप छान कल्पना आहे. मग येत्या रविवारी ठेवूया का? म्हणजे मयंक आणि तुझे बाबा घरीच असतील. शिवाय त्यांच्या मित्रांना सुद्धा सुट्टीच असेल. आई बोलते. ठीक आहे आई, पण आपल्याला तयारीला लागायला हवं. 4 दिवस आहेत आपल्याकडे, मंजिरी बोलते. हो, आज सगळं आवरून आपण लिस्ट काढूया सामानाची, आई बोलतात. बरं आपण नाश्ता करूया आता, नाहीतर बाबा आणि मयंकला ऑफिसला जायला उशीर होईल, मंजिरी बोलते. आई नाश्ता करताना मयंक आणि बाबांना या रिसेप्शन पार्टीबद्दल सांगतात. मी सुद्धा याबद्दल बोलणारच होते, बाबा बोलतात. आणि आईबाबांचं सगळं डिसाईड झालेलं बघून मयंक काहीच बोलत नाही. मंजिरीसुद्धा शांत असते. बघता बघता पार्टीचा दिवस उजाडतो. हे काय मयंक, तू आज पण ऑफिसला जाणार आहेस? मी तुमच्यासाठी पार्टी ठेवली आहे, तुला सांगितलं होतं ना. आणि तसंही आज रविवार आहे, तरी का मीटिंगसाठी चाललायस? आई विचारतात. आई मी लवकर येईल, पण आता मला जावं लागेल. सॉरी आई, मी खरंच लवकर येईल. मंजिरी प्लीज आईला समजाव ना, मला खरंच अर्जंट मीटिंग आहे, मयंक बोलतो. आई तो येईल लवकर, त्याला काहीतरी काम असेल, तुम्ही नका काळजी करू, मंजिरी बोलते. मंजिरीला सुद्धा त्यांचं जाणं आवडलं नव्हतं, पण आईला शांत करणं जास्त गरजेचं होतं. ठीक आहे, पण जर तू पार्टी संपायच्या आधी आला नाहीस तर मी तुझ्याशी बोलणार नाही, आई बोलतात. अगं आई, मयंक पुढे काही बोलणार तेवढ्यात आई त्याला थांबवते आणि म्हणते. मी जे बोलले तेच फायनल आहे, यापुढे मला तुझं काही ऐकायचं नाही. एवढं बोलून आई तिथून निघून गेली. मयंक, मला माहीत आहे की तुला पार्टीमध्ये जायचं नाही आहे, म्हणून तू ऑफिसला जातोयस. काळजी करू नकोस, मी सांभाळून घेईल इथे सगळं. एवढं बोलून मंजिरी निघून जाते. मयंक पण ऑफिसला निघून जातो. ऑफिसमध्ये गेल्यावर केबिनमध्ये बसून तो त्याचं काम करत असतो. तेवढ्यात त्याला मंजिरीची आठवण येते. त्याला वाटतं तो काहीच बोलत नाही तरी तिला सगळं समजतं. आपल्याला तिने स्वतःच्या आनंदाचा विचार न करता मी सगळं सांभाळून घेईल असं बोलून आपल्याला ऑफिसला पाठवलं, पण मी का तिचा विचार करतोय असं बोलून तो पुन्हा त्याच्या कामाला सुरुवात करतो. मनात मात्र मंजिरीचे विचार सुरू असतात. शेवटी तो उठतो आणि घरी जायला निघतो. इकडे पार्टी सुरू झालेली असते. आईबाबांचे मित्र मैत्रिणी पार्टीला आलेल्या असतात. मयंकचे फ्रेंड सर्कलसुद्धा त्याला शुभेच्छा द्यायला आलेलं असतं. सगळे मयंकबद्दल विचारतात. आई म्हणते त्याला महत्त्वाचं काम आल्याने तो ऑफिसला गेला आहे आणि थोड्याच वेळात परत येईल असेही सांगते. मंजिरी पार्टीसाठी तयार होत असते. मयंक नसल्याने तिलाच आता सगळं सांभाळून घ्यावं लागणार हे तिला माहीत असतं. तयार होऊन ती बाहेर येते. आई त्यांच्या आणि मयंकच्या फ्रेंड सर्कलला मंजिरीबद्दल इंट्रोड्यूस करून देत असतात.
तेवढ्यात आईंना एक मुलगी आवाज देते. त्या मागे फिरतात आणि शॉकच होतात. क्षणात त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात. म्हणजे ते लगेच लक्षात येते. ती मुलगी आईजवळ येते आणि विचारते, काय मग, कसे आहात आई? आणि तुमचा मुलगा कुठे आहे? आज पण गेला का ऑफिसला? मी ठीक आहे, पण तू इथे कशी? आई विचारतात. ते काय आहे ना, तुम्ही मला बोलावलं नाही, पण तुम्ही हे विसरला की मी सुद्धा मयंकच्या फ्रेंड सर्कलमध्ये येते. तिथूनच कळलं मला पार्टीबद्दल, म्हणून मी आले. ती मुलगी बोलते. आजूबाजूला खूप पाहुणे असल्याने आई तिला काहीच न बोलता तिथून निघून गेल्या. मंजिरीसुद्धा त्यांच्या मागे मागे निघाली. थोड्या अंतरावर जाऊन मंजिरीने आईंना विचारलं, आई, कोण होती ती मुलगी? असं का बोलत होती तुमच्याशी? मंजिरी, ती निशा आहे. मयंकच्या अशा अवस्थेला ही जबाबदार आहे आणि आता पुन्हा इथे कशाला आली आहे मला नाही समजत. आणि मला माहीत नाही, मी नाही बोलावलं ग तिला, पण ती त्याच्या फ्रेंड सर्कलमध्ये येते हे माझ्या लक्षात नव्हतं. आणि बाकी सगळं तू बघतच आहेस. आई बोलतात. आई, तुम्ही काळजी करू नका. असं पण मयंक पार्टीला येणार नाहीये, त्यामुळे तुम्ही उगाच स्ट्रेस घेऊ नका. मंजिरी बोलते. आई काय बोलणार? तेवढ्यात मयंक येतो. तो येताच निशा त्याला तिथेच थांबवते. ओ मिस्टर मयंक देशमुख, तुमच्या लग्नाची पार्टी आणि तुम्ही ऑफिसमध्ये? बरं झालं मी तुमच्याशी लग्न नाही केलं. वाचले बाबा एकदाची. मंजिरी काही वेळासाठी स्तब्ध होते. मयंक सकाळी निघून गेला होता तेव्हा तिला कळलं होतं की हा पार्टीला येणार नाही. तसंच तिने आईला पण सांगितलं आणि इकडे मयंकच्या अशा येण्याने ती आश्चर्यचकित होते. एवढ्यात आई तिला हलवतात आणि ती भानावर येते. आता काय करायचं? मंजिरी, मला खूप भीती वाटते. मी मयंकला बरं वाटावं म्हणून ही पार्टी ठेवली आणि हे काय ग? आई बोलतात. आई, मी आहे ना, तुम्ही काळजी करू नका, मी सांभाळेन सगळं. एवढं बोलून मंजिरी मयंक आणि निशाच्या दिशेने पुढे होते. निशाच्या अशा बोलण्याने आणि एवढ्या दिवसांनी अचानक तिच्यासमोर येण्याने मयंक नाराज होऊन उभा असतो. अरे वा, आलास तू? मला आईने सगळं सांगितलंय बरं का, मंजिरी बोलते. तशी निशा गोंधळून तिच्याकडे बघत असते. मयंकला सुद्धा काहीच कळत नाही. फक्त एक गिफ्ट आणण्यासाठी एवढं काय करायची गरज होती का? मयंक, मी तुझी किती वाट बघत होते, मंजिरी बोलते. आईला मंजिरीचा डाव कळलेला असतो. त्या पुढे होऊन बोलतात. सॉरी हा मयंक, पण तुला जरा उशीर झाला यायला. तर तुझी बायको खूपच काळजी करत होती आणि म्हणून मला तुझ्या या सरप्राईजबद्दल तिला सांगावं लागलं. मयंक काय बोलणार? तेवढ्यात मंजिरी त्याला आत घेऊन जायला निघते. जाता जाता मात्र निशाजवळ थांबून बोलते. थँक्स निशा, बरं झालं तू मयंकशी लग्न नाही केलं, नाहीतर असा गोड, हँडसम आणि इतका रोमॅन्टिक नवरा मी गमावला असता. मयंक आणि मंजिरी त्यांच्या बेडरूममध्ये येतात. मयंकला मंजिरीच्या बाहेर बोलण्याचा अर्थ कळालेला असतो. आई त्याच्या मागे येतात आणि मयंकला फ्रेश होऊन बाहेर यायला सांगतात. मंजिरी खिडकीतून बाहेर बघत शांत उभी असते. आईची नजर तिच्याकडे गेल्यावर आई तिला आवाज देणार. तेवढ्यात मयंक आईला हाताने खुणावतो. मी तिला घेऊन येतो असं सांगतो. आई स्मित हास्य देऊन निघून जातात. मयंक फ्रेश होऊन बाहेर येतो. तरीसुद्धा मंजिरी खिडकीजवळ उभी असते. मयंक तिच्याजवळ जाऊन बोलतो. मंजिरी, माझी तयारी झाली आहे, जाऊया का बाहेर? सगळे वाट बघतायत. तू जा, मी इथेच थांबते, मंजिरी बोलते. का? मी तुझ्यासाठी? मयंक पुढे काही बोलत नाही. माझ्यासाठी काय? मंजिरी मयंककडे बघून विचारते. काही नाही, मयंक बोलतो. खरं तर मयंक मंजिरीसाठी घरी आलेला असतो, पण त्याबद्दल तो तिला काहीच सांगत नाही. ओके, तू जा बाहेर, तुझे मित्र तुझी वाट बघतायत, मंजिरी सांगते. पण तू का येणार नाहीस? मयंक विचारतो. माझा मूड नाहीये, तू जा प्लीज, एन्जॉय कर, मंजिरी बोलते. पण मयंकला तिला न घेता बाहेर जायचं नसतं, म्हणून तिला समजावायला तो बोलतो. तू काल बोलली होतीस ना, आपण फ्रेंड्स आहोत आणि आज माझ्यासोबत येत नाहीयेस? मंजिरी त्याच्याकडे बघते आणि पुन्हा खिडकी बाहेर बघते. मयंक तिला स्वतःकडे फिरवतो आणि बोलतो. मी यायच्या आधी तू ठीक होतीस ना? जेव्हापासून तू निशाला बघितला आहेस तेव्हापासून तुझ्या वागण्यात एवढा बदल झाला. मला माहीत नव्हतं ती इथे आली आहे. मी तर इथे तुझ्या आता मंजिरीला राहवत नाही. आणि ती बोलते. मयंक,
मी तुझ्या प्रेमाचा आदर करते म्हणून तू सगळं सांगितल्यानंतरही मी काहीच बोलले नाही. पण तुझ्या प्रेमाचा खेळ होऊ न देणं हे माझं सुद्धा कर्तव्य आहे. प्रेम म्हणजे भावना आहे, काळजी आहे. प्रेमात आपण स्वतःपेक्षा जास्त समोरच्याचा विचार करतो. आपल्यामुळे समोरच्याला त्रास होईल असं कधीही वागत नाही. तू बाहेर गेल्यावर निशा पुन्हा तुला काहीतरी बोलणार जे मला सहन होणार नाही. सो प्लीज तू जा बाहेर, मला नाही यायचं. मयंक आवाक होऊन सगळं ऐकत असतो. त्याला वाटत असतं की म्हणजे ते जेलसी होत आहे म्हणून ती बाहेर येत नाही. पण तिचे विचार ऐकून तो आश्चर्यचकित होतो. एक गोड स्माईल देऊन तो मंजिरीला बोलतो, मला कोण कसं काय बोलेल, चक्क बॉडीगार्ड आहे की माझ्यासोबत, माझी मैत्रीण. तसं पुढे पण वाचवेल. मगाशी कसं वाचवलं मला. शिवाय मी हँडसम आणि रोमॅन्टिक आहे हे सुद्धा तेव्हाच कळलं मला. मंजिरीला यावर खूप हसू येतं. मंजिरी मनातच बोलते, वाटतो तेवढा खडूस नाहीये हां. चला आता जाऊया बाहेर, नाहीतर पार्टी संपेल आणि आई मला सोडणार नाही. मयंक बोलतो आणि मंजिरी त्याच्यासोबत बाहेर जायला तयार होते. दोघे बाहेर येतात. सगळे त्या दोघांचे स्वागत करतात. मयंकसुद्धा खूप दिवसांनी त्याच्या मित्रांना भेटलेला असतो. निशासुद्धा तिथेच असते. मयंकच्या फ्रेंड्स मंजिरीचं कौतुक करतात, दोघांना शुभेच्छा देतात. सगळे पार्टी एन्जॉय करत होते. मंजिरीने निशाला दिलेल्या उत्तरामुळे ती मंजिरी आणि मयंकपासून लांबच राहणं पसंत करते. शिवाय मयंकसुद्धा मित्रांना खूप दिवसांनी भेटल्यामुळे खुश असतो. पार्टी संपल्यावर सगळे परत एकदा मयंक आणि मंजिरीला शुभेच्छा देऊन आपापल्या घरी जातात. इकडे सुद्धा सगळे थकल्याने लवकर झोपतात. दुसऱ्या दिवशी सकाळी मंजिरी उठून सगळ्यांसाठी गोड शिरा बनवते. आज मयंक उठला नसल्याने आईने मंजिरीला त्याला उठवायला सांगितलं. मंजिरी मयंकला उठवायला गेली. बेडरूममध्ये आल्यावर मयंकला बघून स्वतःशीच बोलली, किती शांत झोपलाय हा, आता कसं उठवू याला मी. ती जाते. असेच दिवस निघून जातात. मंजिरी आणि मयंकची मैत्री दिवसेंदिवस घट्ट होत असते. मयंकच्या मनात आता मंजिरीचा विचार चालू असतो. त्याच्या नकळत मंजिरी त्याच्या आयुष्याचा खूप महत्त्वाचा पार्ट बनलेली असते. एक दिवस अचानक मयंकच्या ऑफिसमध्ये निशा येते. मयंकच्या रिसेप्शनिस्टने मयंकला कोणीतरी मुलगी तुम्हाला भेटायला आली असं सांगते. नाव विचारल्यावर ती मनीषा असल्याचं त्याला कळतं. सर, मी त्यांना सांगितलंय की मी त्यांना अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय आज जाऊ देऊ शकत नाही, पण त्या ऐकतच नाही आहेत. शिवाय स्टाफ डिस्टर्ब होतोय म्हणून मला तुम्हाला कॉल करावा लागला. मयंकची रिसेप्शनिस्ट सायली बोलते. पाठवा आतमध्ये त्यांना, मयंक सांगतो. निशा आत येते. येताना डोअरसुद्धा नॉक करत नाही. कशाला आली आहेस तू इथे, मयंक विचारतो. अरे थांब, मला बसायला तरी सांगशील की नाही, आधीच तुझे प्रश्न सुरू झाले. निशा बोलते. हा बस, मयंक बोलतो. बोल, काम काय आहे, कशाला आली आहेस, मयंक विचारतो. हो सांगते ना, आधी तू सांग कसा आहेस, निशा विचारते. मी ठीक आहे, मयंक बोलतो. मला नाही विचारणार का मी कशी आहे, निशा बोलते. कशी आहेस, मयंक विचारतो. खूपच जास्त खुश आहे. तुला तर दिसतच असेल ना माझ्या चेहऱ्यावर की मी किती आनंदात आहे, निशा बोलते. अशीच आनंदात राहा, मयंक एक स्माईल देऊन बोलतो. माझं सोड, तुझं बोल. तुला आणि तुझ्या बायकोला काय वाटतं, मला कळणार नाही का की तुमच्या दोघांच्या रिलेशनशिपमध्ये काहीच ठीक नाही आहे. तुम्ही फक्त जगाला दाखवायला सोबत आहात, निशा बोलते. असं काही नाही आहे, मयंक लगेच बोलतो. असंच आहे, मला शिकवू नकोस. असं पण तुझ्याकडून कोण काय अपेक्षा ठेवू शकतं. तू ना माझ्यासोबत नातं निभावू शकलास ना तुझ्या बायकोसोबत निभावू शकतोस, निशा बोलते. मी आपलं नातं तोडलं नव्हतं, तू गेली होतीस मला सोडून, मयंक कळवळून बोलतो. तुझ्यासोबत कोण राहील, माझ्या आयुष्यातल्या त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचा आणि बरोबर निर्णय होता तुझ्यापासून लांब जाणं. थोड्याच दिवसात तुझी बायको पण तुला सोडून जाईल, कारण तुला कोणतंच नातं निभावता येत नाही. एवढं बोलून निशा जोरात टेबलवर हात आपटते आणि निघून जाते. मयंकचे डोळे पाणावतात. त्याचा पूर्ण दिवस कामात लक्ष लागत नाही. त्याला राग पण येत असतो आणि दुःख पण होत असतं. शेवटी तो ऑफिसमधून निघतो आणि घरी येतो. आज त्याच्या लवकर येण्याने सगळेच आश्चर्यचकित होतात. रोज उशिरा घरी येणारा मयंक आज लवकर घरी कसा.
मंजिरी त्याच्यासाठी चहा बनवून घेऊन जाते. तो शांत बसलेला असतो. घरी आल्यापासून कोणाशीच काही न बोलण्याने त्याचं काहीतरी बिनसलं आहे याचा अंदाज आई आणि मंजिरी दोघींना आलेला असतो. मंजिरी चहा मयंक समोर ठेवते. त्याला विचारते, काय मिस्टर, काय झालंय? शांत आहात आज खूपच. काही नाही, थोडं ऑफिसचं टेन्शन आहे. तो मंजिरीला निशाबद्दल काही सांगत नाही. मंजिरीला माहीत असतं तो खोटं बोलतोय, पण ती त्याला थोडा वेळ शांतता मिळावी म्हणून ठीक आहे बोलून बाहेर जाते. मंजिरी आणि आई मिळून जेवण बनवतात. आई मयंक आणि बाबांना जेवायला बोलावते. जेवताना सुद्धा मयंक शांतच असतो. आईने विचारल्यावर ऑफिसच्या कामामुळे थोडा स्ट्रेस आहे असं सांगून जेवण संपवतो आणि बेडरूममध्ये जातो. मंजिरीसुद्धा काम आवरून बेडरूममध्ये येते. तेव्हा मयंक बाल्कनीत बसून काहीतरी विचार करत असतो. मंजिरी त्याला आवाज देते, मयंक, एव्हरीथिंग इज फाईन? मयंक बोलतो, माझ्याशी खोटं बोलतोयस? मंजिरी विचारते, नाही, सगळं ठीक आहे, तू झोप. मयंक बोलतो. मंजिरी त्याच्यासमोर बसते आणि बोलते, दुःख वाटल्याने कमी होतं आणि मी तर तुझी बॉडीगार्ड आहे ना, मग तर ते घाबरून पळूनच जाईल. सांग ना, काय झालंय? तिचा त्याला हसवण्याचा प्रयत्न फेल जातो, कारण तो एक साधी पण स्माईल देत नाही. त्याच्या डोक्यात निशाचे सकाळी जे काही बोलली होती तेच सुरू असतं. अचानक तो उठतो. त्याला बघून मंजिरी पण उठते. मंजिरीला काही कळण्याच्या आधीच तो स्वतःच्या हाताने मंजिरीच्या खांद्यांना जोरात पकडतो आणि बोलतो, असं नाही की मी कोणतंही नातं निभावू शकत नाही. आपल्या नात्यात दुरावा आहे, कारण मला नकोय आपण जवळ आलेलं. मला नकोय प्रेम, मला नकोय आसरा. कोणाचं गरज संपलं की सोडून जाणारं प्रेम असेल तर मला नकोय असं स्वार्थी प्रेम. पण म्हणून मी नात्यांना जपू शकत नाही असं नाहीये. एवढं बोलून मयंक तिचे हात सोडतो. मंजिरीला काय चाललंय काहीच कळत नाही, पण परिस्थिती संयमाने हाताळली पाहिजे हे ती जाणून असते. मंजिरी मयंकला बेडवर बसवते. त्याला पाणी देते. प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवून त्याला बोलते, तुला कोण बोललं बाळा की तू कोणतंही नातं निभावू शकत नाहीस? कोण बोललं की तू नाती जपू शकत नाहीस? तू तर ते पण नातं जपलं आहेस राजा, ज्या नात्याने आजवर तुला त्रासच दिला आहे. मग असं का वाटलं तुला आज? आणि जरी वाटलं असलं तरी ते चुकीचं आहे. तुझ्यामुळे मला प्रेमाचा खरा अर्थ कळलाय. तू नको असा विचार करू. मंजिरीच्या प्रेमळ स्पर्शाने मयंकचा राग कुठल्या कुठे गायब होतो. तो तिला घट्ट मिठी मारून लहान मुलांसारखा रडू लागतो. आज मंजिरीसुद्धा त्याला रडू देते, कारण एवढे दिवस जे दुःख तो मनात घेऊन फिरत होता त्या दुःखाला बाहेर यायला मोकळी जागा मिळणे खूप गरजेचं होतं. आज मयंकच्या चेहऱ्यावर निखळ शांतता होती. इतक्या दिवसांनी तो मनमोकळेपणाने रडला होता. मंजिरीने त्याला शांत केलं आणि पाणी प्यायला दिलं. पाणी पिऊन मयंक मंजिरीच्या कुशीत झोपून गेला. मंजिरीसुद्धा त्याला काहीच न बोलता त्याच्या केसांवरून हात फिरवत होती. सकाळी जेव्हा मयंकला जाग आली तेव्हा तो मंजिरीच्या कुशीत होता. रात्रीची गोष्ट आठवल्यानंतर त्याला मंजिरीबद्दल अजूनच आदर वाटू लागला. तिच्या मायेच्या स्पर्शामुळे आणि प्रेमाने समजावल्यामुळे त्याच्या मनावरचं ओझं कमी झालं होतं. तो एक छान स्माईल करून उठला. मंजिरी अजूनही झोपली होती. मयंकने उठून आवरलं आणि बाहेर आला. मंजिरी शांत झोपल्यामुळे त्याने तिला उठवलं नाही. बाहेर येऊन, मी आज सगळ्यांसाठी कॉफी बनवू का असं आईला विचारल्यावर आई तर शॉकच होते. मयंक हसून बोलतो, काय आई, कसं वाटलं तुला आता? तुझ्या मयंककडे बघून इतक्या दिवसांनी मयंकला पहिल्यासारखं बघून आईला खूपच जास्त आनंद होतो. मयंक कॉफी बनवतो आणि आईबाबांना देऊन मंजिरीसाठी घेऊन जातो. मंजिरी नुकतीच उठलेली असते. मयंकला बघून तिला आनंद होतो, पण त्याच्या हातात कॉफी बघून ती पण शॉक होते. काय मॅडम, उठल्या? रोज तुम्ही नवनवीन डिशेस बनवता म्हणून म्हटलं आज आपण करूया काहीतरी. तसं मी कॉफी चांगली बनवतो, पण तुम्ही टेस्ट करून सांगितलं तर मला जास्त आवडेल, मयंक बोलतो. तशी मंजिरी स्माईल करून कॉफी घेते आणि बोलते, खूप छान आहे. मयंक खुश होतो. मंजिरी त्याला आठवण करून देते की त्याला ऑफिसला जायला उशीर होतोय. मयंक तयारी करून ऑफिसला जातो. तो गेल्यावर आई मंजिरीला चिडवायला बोलतात, काय तर
तुमच्या प्रेमाचा असर होतोय वाटतं माझ्या लेकावर. काय आई तुम्ही पण, मंजिरी लाजून बोलते. हळूहळू मयंक निशाच्या आठवणीतून बाहेर येऊन कामावर लक्ष देतो. मंजिरीने सुद्धा ऑफिस जॉईन केलेलं असतं. ती पण मयंकला सुद्धा त्याच्या प्रोजेक्टमध्ये हेल्प करत असते. मयंकच्या डोक्यात बऱ्याच नवनवीन आयडिया असतात. मंजिरी त्याचा प्रॉपर अभ्यास करून त्याला गाईड करत असते. असंच काही दिवसांनी मंजिरी आईंना तिच्या माहेरी जाण्याबद्दल बोलते. आईसुद्धा तिला परवानगी देतात. मंजिरी खूप दिवसांनी माहेरी जायचं म्हणून खूप खुश असते. रात्री मयंक आल्यावर ती त्याला सांगते, मयंक मी एका वीकसाठी माहेरी जाणार आहे. मंजिरी बोलते. 1 वीक? मयंक विचारतो. हो का, काय झालं? मंजिरी विचारते. नाही, काही नाही, मयंक बोलतो. ठीक आहे, मी बॅग वगैरे भरून ठेवते. उद्या मला ऑफिसवरून तशीच जाईल, मंजिरी बोलते. मंजिरी बॅग भरेपर्यंत मयंक त्याचं थोडं काम आवरतो आणि दोघेही झोपतात. सकाळी उठल्यावर मंजिरी सगळं आवरते आणि ऑफिसला जायच्या आधी बेडरूममध्ये येते. मयंकला बोलते, ऐक ना मयंक, 1 वीकसाठी हा बेड आता तुझा. मी परत आले की मला पाहिजे हां, तोपर्यंत एन्जॉय कर तू. खरंच 1 वीक राहणार आहेस आणि तुला माझी आठवण नाही येणार? मयंक विचारतो. तुला येणार आहे का आठवण माझी? मंजिरी विचारते. तसं नाही, मयंक बोलतो. पण मनातच म्हणतो, खरं तर हो, खूप आठवण येईल मला हिची. आठवण ठीक आहे, तर मग जर तुला नाही आठवण येणार तर मी अजून थोडे दिवस राहते, मंजिरी बोलते. नाही, नको नको, आईला करमत नाही तुझ्याशिवाय, मयंक बोलतो. मंजिरीला खूप हसू येतं पण ती काहीच बोलत नाही. मंजिरी ऑफिसवरून तशीच तिच्या माहेरी जाते. तिचे आई बाबा खूप खुश असतात तिच्यासाठी. पंचपक्वान्नाचे जेवण बनवतात. सगळ्याच मुली आपल्या आईवडिलांच्या लाडक्या असतात ना, आणि बाबांच्या तर जास्तच, बरोबर ना? इकडे मयंक घरी येतो. आई बाबा आणि मयंक जेवण करतात. मयंकची नजर मंजिरीला शोधत असते, पण मंजिरी तर माहेरी असते ना. जेवण करून मयंक मध्ये येतो. आज बेडरूममध्ये शांतता असते, कसलाच आवाज नाही. मंजिरी मयंकला कधी शांत राहू द्यायचीच नाही. सतत तिला काहीतरी बोलायचं असायचं मयंकशी. आज मात्र मयंक हे सगळं मिस करत होता. मयंक विचार करतो मंजिरीला एक कॉल करावा, पण नंतर विचार करतो नको, खूप दिवसांनी आज ती तिच्या आईबाबांसोबत आहे. लेट हर एन्जॉय, असा विचार करून तो बेडवर झोपायला जातो. तिथे मंजिरी झोपत असल्याने त्याला तिची खूप आठवण येऊ लागते, म्हणून तिथून उठून सोफ्यावर जाऊन झोपतो. इकडे मंजिरी जेवण झाल्यावर मयंकला कॉल करायला तिच्या बेडरूममध्ये येते. मयंकला कॉल करते. 1 रिंगमध्येच मयंक कॉल उचलतो. हां बोल ना. हां बोल मंजिरी, मयंक बोलतो. एवढ्या लवकर कॉल उचललास? मला वाटलं झोपला असशील. आज खूप दिवसांनी तुझा बेड तुला परत मिळाला ना, मंजिरी बोलते. नाही, मी नाही झोपलो बेडवर, मयंक सांगतो. का नाही झोपला बेडवर? मंजिरी विचारते. ते मला तुझी आठवण, मयंक बोलतच असतो की मध्येच थांबून बोलतो. काही नाही, ठीक आहे, मी ठेवते आता फोन, मला आई बोलावते, उद्या कॉल करते, गुड नाईट, मंजिरी बोलते आणि लगेच कॉल कट करते. हा गुड नाईट, मयंक स्वतःशीच बोलतो. एवढ्या लवकर ठेवायचा होता तर करायचाच कशाला कॉल? मंजिरी तिकडे स्वतःशीच बोलते. खूप जिद्दी आहेस ना तू? मनात आहे पण बोलायचं नाही. इट्स ओके बच्चू, मी पण खूप जिद्दी आहे, बघ तुला कसं बोलतं करते. मयंक दुसऱ्या दिवशी लवकरच ऑफिसला जातो. त्याला घरी करमतच नसतं, म्हणून जास्तीत जास्त वेळ तो ऑफिसमध्ये राहतो. 4 दिवस असेच जातात, पण आता त्याला मंजिरीची खूपच आठवण येते. एका दिवशी रात्री तो काहीतरी ठरवतो आणि झोपतो. मयंक सकाळी सकाळी उठून आईजवळ येऊन बसतो. आज स्वारी आईजवळ कशी आली? आई विचारते. मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, मयंक म्हणतो. हो, म्हणूनच आईसाहेबांची आठवण आली आहे वाटतं, आई बोलते. तसं नाही ग आई, मयंक बोलतो. तेवढ्यात आई मयंकचे कान पकडून बोलते, तुला चांगलंच ओळखते मी, आई आहे मी तुझी आई. मी काय बोलतोय? आता मंजिरीला जाऊन असं खूप दिवस झालेत, तर आता तिला बोलावून घे ना, मयंक बोलतो. मी का बरं बोलावू? तुला आठवण येते तर तू बोलाव, आई बोलते. नाही, मला कुठे आठवण येते, मयंक बोलतो. बोलता बोलता थांबतो. माझ्याशी खोटं बोलतोयस होय, आई बोलते. नाही ग आई, तसं काही नाही, मयंक बोलतो. बाळा, तुझ्या मनात काय चाललंय मला चांगलं कळतंय,
पण जर तू हे मंजिरीला सांगितलं नाहीस तर खूप उशीर होईल. बघ, ती सुंदर आहे, हुशार आहे, समंजसही आहे. सो जर तुझ्या मनातलं तिला सांगितलं नाहीस तर काहीही होऊ शकतं. नंतर मी तुझी काही हेल्प करू शकणार नाही. आई उगाच त्याला थोडं घाबरवतात. मयंक टेन्शनमध्ये येतो आणि आईला बोलतो, आई, तुला तर माहितीच आहे, माझ्या पहिल्या एक्सपिरियन्सनंतर माझ्यात हिंमत नाही आहे ग आता परत तसं काही सहन करण्याची. बाळा, निशा आणि मंजिरीमध्ये किती फरक आहे हे मला तुला सांगायची गरज नाही. तुला माहितीच आहे. आणि गरजेचं नाही. पहिला एक्सपिरियन्स खराब असेल तर पुढे पण तसेच असतील. बाकी तू ठरव, आई बोलते. हा मयंक बोलतो. आई तिथून निघून जाते आणि मयंक विचार करतो, मंजिरीने आपल्यासाठी किती काम केलं. प्रत्येक वेळी तिने आपली साथ दिली. आपल्या वाईट सिच्युएशनमध्ये सुद्धा तिने आपली साथ सोडली नाही. पण आपण काय केलं? नकळत तिला त्रास दिला. तिच्या भावनांचा विचार केला नाही. तो स्वतःशीच बोलत उठतो, आता नाही. आय एम सॉरी मंजिरी, आता मी तुला त्रास होऊ देणार नाही. तो आईशी काहीतरी बोलून मंजिरीकडे जायला निघतो. तो खूप खुश असतो. त्याला आता मंजिरीच्या घरी जाणारा रस्ता खूपच मोठा वाटत असतो. मंजिरीला भेटायची ओढ लागलेली होती ना. एकदाच मयंक मंजिरीच्या घरी पोहोचतो. आतमध्ये येतो तर मंजिरी त्याच्या मित्रासोबत बोलत बसलेली असते. खूप दिवसांनी तो लंडनवरून परत आलेला असतो. मंजिरी माहेरी आल्याचं कळल्यावर मंजिरीला भेटायला येतो. तेव्हा तेवढ्यात मयंक मंजिरीला आवाज देतो. मंजिरी त्याला बघून शॉक होते, कारण त्याने मंजिरीला निघताना कॉलच केलेला नसतो. सरप्राईज! मयंक, तू इथे? मंजिरी बोलते. हो, तुला भेटायला आलोय. मयंक बोलतो. अरे पण कॉल पण नाही केलास यायच्या आधी, मंजिरी बोलते. तेवढ्यात मंजिरीची आई बाहेर येते. मयंकला समोर बघून सासूला खूपच आनंद होतो. या जावई बापू. मंजिरीने मला सांगितलंच नाही तुम्ही येणार आहात. मंजिरीची आई बोलते. मला सुद्धा आत्ताच कळतंय हे, मंजिरी सांगते. अहो नाही आई, ॲक्च्युली मी मंजिरीला पण नाही सांगितलं. म्हटलं सगळ्यांना सरप्राईज देऊया. मयंक बोलतो. हाय मयंक, मी रोहित, मंजिरीचा लहानपणीचा मित्र. ही काय आपली ओळख करून देत नाही म्हणून म्हटलं आपणच बोलावं. मंजिरीचा मित्र रोहित बोलतो. हाय, मी मयंक. मी कोण आहे हे मंजिरीने सांगितलंच असेल तुला, मयंक बोलतो. हो सांगितलं ना, रोहित बोलतो. तुम्ही फ्रेश व्हा, मी चहा नाश्त्याचं बघते, मंजिरीची आई बोलते. मयंक फ्रेश व्हायला जातो. इकडे मंजिरी आणि रोहित गप्पा मारत बसतात. मयंक फ्रेश होऊन येतो तेव्हा रोहित आणि मंजिरी बालपणीच्या गोष्टी आठवून खूप हसत असतात. इकडे मयंक त्यांना असं हसताना बघून टेन्शनमध्ये येतो. त्याला आईचे सकाळचे शब्द आठवतात. जर तुझ्या मनातलं तू तिला सांगितलं नाहीस तर काहीही होऊ शकतं. नंतर मी तुझी काहीही हेल्प करणार नाही. मयंक घाबरून मंजिरीला आजच सगळं काही सांगायचं ठरवतो. मयंकला आलेलं बघून रोहित त्याला आवाज देतो आणि त्यांच्यासमोर बसायला बोलतो. आता मयंक, मंजिरी आणि रोहित गप्पा मारत असतात. आई तिघांसाठी चहा घेऊन येतात. मयंक, तुला सांगू, हिला राग ना खूप येतो, पण जर हिचा राग घालवायचा असेल ना तर चॉकलेट आणि आईस्क्रीम हे 2 पर्याय आहेत. बघ, तुझ्याकडे लगेच पिघळते ही चॉकलेट आणि आईस्क्रीम बघून. तुला नक्कीच फ्युचरमध्ये कामाला येईल ही आयडिया, माझी, रोहित सांगतो. मंजिरी त्याला एक फटका मारते आणि तिघे हसतात. मयंकच्या डोक्यात मात्र वेगळंच चालू असतं. त्याला मंजिरीबद्दल सगळं माहिती आहे आणि त्याची ती लहानपणापासूनची प्रत्येक गोष्ट त्याच्या लक्षात पण आहे. आणि मला साधं तिला काय आवडतं एवढं पण माहीत नाही. वेळ वाया न घालवता तो मंजिरीला सगळं सांगायचं ठरवतो. तो मंजिरीला बोलतो, मला तुझ्याशी बोलायचं आहे. हां बोला ना, मंजिरी बोलते. ते मी मंजिरी विचारते, आपण एकट्यात बोलू शकतो का? सॉरी रोहित, पण फक्त थोडा वेळ, मला जरा मंजिरीशी एकट्यात बोलायचं होतं. मयंक बोलतो. येस ब्रो, तुम्ही बोला, मी जरा किचनमध्ये जाऊन येतो. रोहित बोलतो. पण तेवढ्यात मंजिरी बोलते. नाही, तू कुठेही जाणार नाहीस. मयंकला जे बोलायचं असेल तो इथेच बोलेल. बरं ठीक आहे, मयंक मनात बोलतो. असं पण सांगायचंच आहे ना, मग समोर किती जण आहेत यामुळे काय फरक पडणार, आणि बोलायला लागतो. मंजिरी, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मी माझं आयुष्य तुझ्याशिवाय कसं असेल याचा विचार पण करू शकत नाही.
तू मला प्रेमाचा खरा अर्थ समजवलास आहेस. मी आजपर्यंत तुला खूप त्रास दिला. मला प्लीज माफ कर. एकाच श्वासात सगळं बोलून टाकतो. हे काय बोलतोयस तू मयंक? मंजिरी विचारते. हो, हेच खरं आहे. मला तुझी सवय लागली आहे. तुझी काळजी करणं मला आवडू लागलं आहे. तू नसलीस तर मला तुझा भास होतो. सतत तुझी बडबड माझ्या कानात सुरू असते. तू अशीच बडबड माझ्याशी आयुष्यभर करशील का? ज्या नात्यात 1 वर्षाआधी आपण बांधलो गेलो होतो त्या नात्याला नवीन आकार देशील का? माझ्यावर प्रेम करशील का? हे सर्व ऐकून मंजिरीचे डोळे पाणावतात. ज्या गोष्टीचा तिने 1 वर्षापासून वाट बघितलेली असते, आज तीच गोष्ट तिच्यासमोर अशा अनपेक्षितपणे स्वतःच्याच प्रेमाची कबुली देत असते. तेवढ्यात टाळ्यांच्या आवाजाने मंजिरी आणि मयंक दोघे भानावर येतात. त्यांच्या बाजूला मयंकचे आईबाबा आणि मंजिरीचे आईबाबा असतात. मयंक त्यांच्या आईबाबांना बघून शॉक होतो. आईबाबा, तुम्ही इथं? मयंक विचारतो. तेव्हा मयंकची आई मंजिरीकडे बघून हसतात आणि बोलतात, सुनबाई, माहेरी जाण्याच्या प्लॅनने काम झालं आपलं, बरं का? हो ना आई, आणि थँक्स आई. तुम्ही मला कॉल करून मयंकच्या येण्याबद्दल सांगितलं नसतं तर कदाचित आपला प्लॅन पूर्णच झाला नसता. रोहित, तुला पण थँक्स. तू वेळेवर आला नसतास तर काहीही शक्य नसतं. मंजिरी बोलते. बॉस, फ्रेंडशिप में इतना तो चलता है, रोहित बोलतो. तसं सगळे हसू लागतात, पण मयंकला मात्र काहीच कळत नाही. शेवटी तो विचारतो, काय चाललंय नक्की? मला कोणी काही सांगेल का? मंजिरीच्या माहेरी येण्यापासून ते आत्तापर्यंत जे पण काही झालं तो आमचा प्लॅन होता, तुझ्या मनातलं ओठांवर यावं म्हणून, मयंकची आई बोलते. काय? मयंक शॉक होऊन विचारतो. हो, पण याचा मास्टर माइंड तुझी बायको आहे. आम्ही तर फक्त साथ दिली थोडीशी, आई बोलते. मयंक मंजिरीकडे बघतो. मंजिरी मान खाली घालून उभी असते. मयंक तिच्याजवळ जाऊन बोलतो, बिझनेसमॅनची बायको शोभता बरं का मिसेस मंजिरी देशमुख. मंजिरीला खूप आनंद होतो. मयंकने मंजिरीला त्याची बायको स्वीकारलेलं असतं. आज ती खरी जिंकते आणि दोघेही सुखद संसाराला सुरुवात करतात. मयंक आणि मंजिरी त्यांच्या घरी येतात. आज आई, मंजिरी आणि मयंक यांचं ऑक्शन करून त्यांच्या नात्याला कुणाचीही नजर लागू नये अशी देवाकडे प्रार्थना करतात. मंजिरी आज सगळं जेवण मयंकच्या आवडीचं बनवते. सगळे हसत खेळत जेवतात. जेवण झाल्यावर मयंक बेडरूममध्ये येतो. मंजिरीसुद्धा सर्व काम आवरून बेडरूममध्ये येते. मयंक खिडकीत उभा असतो. मंजिरी त्याच्या बाजूला जाऊन त्याला विचारते, काय मग आज कसला विचार करताय मिस्टर? कसला नाही ग. जर तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर माझं काय झालं असतं? हा, मयंक एवढी प्रगती करूच शकला नसता. थँक्स मंजिरी, मयंक बोलतो. तुझ्याकडे आधीपासूनच टॅलेंट होतं. मी तर फक्त तुला मदत केली थोडीशी. बरं झोप आता, खूप उशीर झालाय. उद्या ऑफिस आहे. मंजिरी बोलते. हो, पण मी आज पण सोफ्यावर झोपायचं का? मयंक बोलतो. मी तर असं बोलले नाही, पण जर तुला सोफ्याची एवढीच आठवण येत असेल तर तू झोपू शकतोस, मंजिरी बोलते. ओय, असं नाहीये काही, मयंक बोलतो आणि मंजिरीला जवळ खेचतो. दोघे एकमेकांमध्ये हरवतात. दुसऱ्या दिवशी मयंकला उठायला उशीर होतो. त्याची घाई चालू असते आणि मंजिरी त्याच्या मागे डब्बा घेतला का, मोबाईल आणि रुमाल सगळं आहे का, व्यवस्थित सगळं आहे ना, विचारते. फिरत असते. हो ग राणी, सगळं घेतलंय मी, नको काळजी करू. मी निघतो आता, मला उशीर होतोय, मयंक बोलतो. हो, काळजी घे. पोहोचलास की कॉल कर, मंजिरी बोलते. मयंक ऑफिसला जातो. तो त्याच्या कामात बिझी असतो. तेवढ्यात त्याच्या केबिनचा डोअर लॉक होतो. बाहेरून ऋषी बोलावतोय. मे आय कम इन सर? ऋषी मयंकचा खूप जास्त विश्वासातला एम्प्लॉय. कंपनी सुरू झाल्यापासून त्याने कंपनीला प्रोजेक्ट मिळवून दिलेले असतात. अरे ऋषी, ये, मयंक बोलतो. सर, मी एक खूप मोठी गोष्ट सांगायला आलोय, ऋषी बोलतो. तेच, खूप खुश दिसतायत. काय झालं? जरा मला पण सांगा, मयंक बोलतो. सर, या वर्षीचा बिझनेसमॅन ऑफ द इयर अवॉर्ड डिक्लेअर झाला आहे आणि ते अवॉर्ड आपल्या कंपनीला म्हणजेच तुम्हाला मिळालं आहे, ऋषी बोलतो. मयंक खुश होऊन खुर्चीवरून उठतो. काय? हो सर, मी आत्ताच मीटिंगमधून आलो आहे, ऋषी बोलतो. तसा मयंकला खूप जास्त आनंद होतो. या अवॉर्डसाठी त्याने 3 वर्ष सतत दिवस रात्र मेहनत घेतलेली असते. ऋषी ऑफिसमध्ये सगळ्यांना ह्याची माहिती देण्यासाठी मीटिंग अरेंज करायला सांगतो.
इकडे मयंक घरी आई आणि मंजिरीला कॉल करून याबद्दल सांगतो. मंजिरी आणि आई खूपच खुश होतात. ऑफिसचं काम संपवून मयंक घरी येतो. आज तो खूप खुश असतो. घरी गोड जेवण बनवलेलं असतं. सगळेजण जेवण करून गप्पा मारत बसतात. आई तिच्या मुलाच्या यशावर खूप आनंदी असते. तिला तिच्या मुलाचा अभिमान वाटत असतो. मयंक रूममध्ये येतो. काय हो सर, मी आत्ताच मीटिंगमधून आलो, ऋषी बोलतो. तसा मयंकला खूप जास्त आनंद होतो. या अवॉर्डसाठी त्याने 3 वर्ष दिवसरात्र मेहनत घेतलेली असते. ऋषी ऑफिसमध्ये सगळ्यांना ह्याची माहिती देण्यासाठी मीटिंग अरेंज करायला सांगतो. इकडे मयंक घरी आई आणि मंजिरीला कॉल करून याबद्दल सांगतो. मंजिरी आणि आई खूपच खुश होतात. ऑफिसचं काम संपवून मयंक घरी येतो. आज तो खूप खुश असतो. घरी गोड जेवण बनवलेलं असतं. सगळे जेवण करून गप्पा मारत बसतात. आईला तिच्या मुलाच्या यशावर खूप अभिमान वाटत असतो. आईनं मयंकचे सगळे कष्ट समोर पाहिलेले असतात. मयंक रूममध्ये येऊन दुसऱ्या दिवशीची तयारी करत असतो. उद्या त्याला अवॉर्ड मिळणार असतो ना. मंजिरी त्याला मदत करायला येते. मयंक तिला चिडवायला उगाच बोलतो. जरा मस्त तयार होऊन गेलं पाहिजे ना. खूप मुलीसुद्धा येणार असतील उद्या तिथे. मग मुली येणार असतील तर काय झालं, मंजिरी विचारते. नाही म्हणजे तसं काही नाही, फक्त जरा इम्प्रेशन, मयंक बोलतो. तिथे जाऊन विसरू नको तुझं लग्न झालंय. काही जास्त तयारी करायची गरज नाही, मंजिरी बोलते. मयंकला मंजिरीचा चिडलेला चेहरा बघून खूप हसायला येतं. जा तू, मी नाही बोलत तुझ्याशी, मंजिरी बोलते. मयंक मंजिरीला जवळ घेऊन म्हणतो, तसंही किती वेळ तिचा राग राहिला असता. मयंकला अवॉर्ड मिळतो. या अवॉर्डमुळे त्याच्या कंपनीला बरेच मोठे प्रोजेक्ट मिळतात. आई घरी एक छोटी पार्टी अरेंज करतात. त्यांच्या मुलाला एवढं मोठं अवॉर्ड जे मिळालं यासाठी आई निशाला न विसरता आमंत्रण देतात. पार्टीच्या दिवशी सगळे मंजिरी आणि मयंकला विश करत असतात. कारण ही पार्टी मयंकच्या अवॉर्डसोबत मंजिरी आणि मयंकच्या ॲनिव्हर्सरीसाठी सुद्धा ठेवलेली असते. सगळे मयंकच्या टॅलेंटची, त्याच्या मेहनतीची तारीफ करत असतात. तेवढ्यात निशा तेथे येते. यावेळी आई आवर्जून तिचं स्वागत करतात. ती हसून बोलते, खूपच खुश दिसताय आज. कसली पार्टी? आमंत्रण दिलं पण पार्टीचे कारण नाही सांगितलं. हो, मुद्दाम नाही सांगितलं. सरप्राईज, यू नो, आई बोलतात. बोला मग आता कसलं सरप्राईज, निशा विचारते. मयंकला बिझनेस ऑफ द इयरचा अवॉर्ड मिळाला आहे, त्यासाठीच आहे ही पार्टी, आई बोलतात. काय? निशाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. हो, जरा कधीतरी न्यूज बघत जा. न्यूज बघितली असतीस तर एवढं शॉक व्हावं लागलं नसतं आज, आई बोलतात. मंजिरी पुढे येऊन निशाला बोलावते. निशा, हाच तो मयंक आहे जो काहीही करू शकणार नाही असं तुला वाटत होतं. हाच तो मयंक आहे ज्याला कोणतंही नातं जपता येत नाही असं तू बोलली होतीस. निशा, प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी दोष असतो. माझ्यातही आहे आणि तुझ्यातही आहे. पण दोष बाजूला ठेवून चांगल्या गुणांचा विचार करायचा असतो. मयंकला तुझ्या साथीची खूप गरज होती. तू त्याच्यातले दोष स्वीकारून त्याच्यासोबत उभी राहिली असतीस तर आज परिस्थिती खूप वेगळी असती. एनिवे, आता जिथे आहेस, ज्या कोणासोबत आहेस, त्या व्यक्तीच्या वाईट वेळेत त्याची साथ कधीही सोडू नकोस. वाईट वेळ निघून जाते, पण माणूस ज्याने वाईट वेळेत साथ दिली त्याला कधीही विसरत नाही. आज मयंकने जे अवॉर्ड मिळवून तो एक खूप चांगला लीडर आहे हे प्रूफ केलं आहे आणि माझ्या चेहऱ्यावरची स्माईल त्याचा उत्कृष्ट नवरा असल्याचं खूप चांगलं उदाहरण आहे. तुला काय करायचं आहे ते तू ठरव. एवढं बोलून मंजिरी मागे फिरते. निशाला तिला आवाज देते आणि बोलते, माझी चूक कळली आहे. जे झालं ते मी बदलू शकत नाही, पण इथून पुढे मी नक्कीच तसं वागणार नाही. निशा मयंक आणि आईची माफी मागून तिथून निघून जाते. पण आज ती खुश असते. आयुष्य जगण्याचा नवीन मंत्र घेऊन ती तिथून निघत असते. शिवाय आई आणि मयंकने तिला माफ केल्याने तिच्या मनावरचं ओझं कमी झालेलं असतं. इकडे मंजिरी आणि मयंकचा संसारसुद्धा बहरत असतो. त्या दोघांमध्ये आता तिसऱ्या कोणाची तरी चाहूल लागलेली असते. या नवीन आनंदामुळे ते दोघं खूप खुश असतात. जे नातं कोणतंही बंधन असताना बांधलं गेलं होतं ते नातं आता सगळ्या बंधनांच्या पलीकडे जाऊन बहरत होतं. तर मग तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.